मित्रांनो, मी हल्लीच गंगटोक जी सिक्कीम या राज्याची राजधानी आहे तिकडे गेलो होतो. संपूर्ण हा परिसर निसर्गरम्य आहे, हिरवागार आहे, डोंगर दऱ्या आहेत आणि डोळ्याला अगदी आनंद देणारे आहे. इकडे राहणारी माणसं देखील सौम्य आणि शांत आहेत आणि ती देखील आनंदी दिसतात, कारण या वातावरणामुळे. अशा निसर्गरम्य परिसराला ऑक्टोबर 23मध्ये या परिसरातील रोनाक तलावाजवळ ढगफुटीमुळे झालेल्या ग्लेशियर लेक आउटबस्ट फ्लड म्हणजे GLOF मुळे मोठी हानी झाली आणि मोठा पूर आला आणि त्यामुळे वित्त मनुष्य हानी झाली आणि त्यामुळे इकडच्या पायाभूत सुविधांचं देखील बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं आणि त्यात मुख्य हानी झाली ती पाणी पुरवठा योजनेची. अशा तऱ्हेने सिक्कीममध्ये पुरामुळे पायाभूत पाणीच्या सुविधा जवळजवळ नष्ट झाल्या होत्या आणि मग करायचं काय. मग सिक्कीमवासियांनी एक नवीन कल्पना राबवली. सिक्कीम हा डोंगराळ प्रदेश आहे आणि तिकडे 10 ते 12 महिने पाऊस पडतो. ह्या लोकांनी ते डोंगरातलं पाणी म्हणजे झऱ्याचं पाणी जमा केलं आणि हे बघा, ह्या पाईपमधून त्यांनी खाली आणलं, गावात आणलं आणि ह्या पाईपमधून जमा झालेलं झऱ्याचं पाणी त्यांनी बघा या टँकरमध्ये भरलं आणि हे टँकर जे झऱ्यातलं पाणी आहे त्या टँकरमध्ये ते गावोगावी इकडच्या लोकल गावोगावी प्रत्येक घरामध्ये वितरित केले जाते. आहे ना छान आणि सुंदर कल्पना. म्हणजे झऱ्याचं पाणी तुमच्या घरी आणि तिचा गावची नळ पाणी योजनाद्वारे आणि ती स्वस्त आणि मस्त. म्हणजे झऱ्याचं पाणी तुमच्या घरी नळाद्वारे. आहे ना सिक्कीम वासियांची आयडिया, छान आयडिया. कशी वाटली तुम्हाला?